नमस्कार. आजची गोष्ट आहे ₹1 वचनाची. पण ही काही साधी गोष्ट नाहीये. ही एक अशी विचित्र आणि शक्तिशाली कथा आहे जी आपल्याला विचार करायला लावेल की एखाद्या वचनाची खरी किंमत खरंच काय असू शकते. बर, आपण सगळेच कधी ना कधी काहीतरी ठरवतो, नाही का? नवीन वर्षाचे संकल्प वगैरे. पण विचार करा, एखादा संकल्प पूर्ण करण्यासाठी माणूस किती टोकाला जाऊ शकतो. अगदी स्वतःच्या मृत्यूचं सोंग रचण्या इतकं. हो, बरोबर ऐकलत. आजची कथा अशाच एका माणसाची आहे. चला तर मग पाहूया, असं नेमकं काय घडलं होतं की त्याला हे पाऊल उचलावं लागलं. तर सुरुवात होते एका विचित्र शपथेने, पैशांचा संकल्प. कल्पना करा, नवीन वर्षाची सुरुवात आहे. लोक ठरवतायत की मी सिगरेट छोडणार, मी व्यायाम करणार. अशातच एक श्रीमंत व्यापारी समोर येतो आणि एक असा काही संकल्प करतो जो ऐकूनच धक्का बसेल. तो ठरवतो की मी यापुढे दानधर्मासाठी 1 पैसाही देणार नाही. काय विचित्र संकल्प आहे, नाही का? आणि म्हणतात ना, नियती तुमची परीक्षा पाहतेच. तसंच काहीसं झालं. त्याचा हा संकल्प लगेचच कसोटीला लागला आणि इथून सुरू झालं ₹1 कर्जाचं नाट्य. तो व्यापारी संकल्प करून नुकताच पुढे निघाला असेल, तितक्यात एक चंदन विक्रेता त्याच्या समोर येतो. तो त्याच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावतो आणि पैसे मागतो. किती? फक्त ₹1. आता आली का पंचाईत? व्यापारी तर पुरता धर्मसंकटात सापडला. पण त्याला आपला संकल्प तर मोडायचा नव्हता. मग त्याने एक युक्ती केली. तो त्या विक्रेत्याला म्हणाला, एक काम कर, माझं नाव आणि पत्ता लिहून घे. माझ्या गावी ये, मी तुला तिथे ₹1 देईन. म्हणजे बघा, त्याने पैसे द्यायला नाही नाही म्हटलं, फक्त वेळ मारून नेली. आणि मग काय? इथूनच सुरू झाला खोटेपणाचा खेळ. एक छोटंसं वचन टाळण्यासाठी सुरू झालेला हा प्रवास पुढचं 1 वर्ष चालला आणि खोटेपणा कसा वाढत गेला ते पाहण्यासारखं आहे. तर बघा, बरोबर 1 वर्ष उलटलं. तो चंदन विक्रेता आपले पैसे घ्यायला आला. व्यापाऱ्याने काय केलं? त्याने आपल्या मुलाला सांगितलं, जा, त्याला सांग की बाबा खूप आजारी आहेत. बरं, विक्रेता काही दिवसांनी परत येतो. आता काय करायचं? तर यावेळी व्यापाऱ्याने हद्दच पार केली. त्याने मुलाला सांगितलं, जा, त्याला सांग की माझे वडील वारले. आता साधारणपणे कोणीही मृत्यूची बातमी ऐकून निघून जाईल, बरोबर? पण हा विक्रेता वेगळाच होता. तो म्हणाला, अरे रे, वाईट झालं. ठीक आहे, तुम्ही अंत्यसंस्काराची तयारी करा. मी तुमच्या वडिलांच्या तिरडीला खांदा दिल्याशिवाय इथून जाणार नाही. आता बोला. आणि आता ही गोष्ट अशा वळणावर येते जिथे संकल्पाची अंतिम परीक्षा होते, चिता. खरं सांगतो, इथून पुढे जे घडतंय ना, त्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. त्या व्यापाऱ्याने हे सगळं खरं वाटावं म्हणून नातेवाईकांना बोलवून घेतलं. त्याची तिरडी तयार झाली, त्याला स्मशानभूमीत नेण्यात आलं आणि त्याला जिवंतपणेच चितेवर झोपवलं गेलं. त्याचा मुलगा तर हे सगळं बघून पुरता घाबरला होता. तो हळूच वडिलांच्या कानात कुजबुजला, बाबा, हे काय करताय? फक्त ₹1 तुम्ही खरंच मरणार? पण त्या व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. तो तितक्याच शांतपणे मुलाला म्हणाला, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आणि मग त्या मुलाने आपल्या जिवंत वडिलांच्या चितेला अग्नी दिला. आणि इथेच त्या अग्नीच्या ज्वाळांमधून या कथेचं खरं रहस्य समोर येणार होतं. अंतिम धडा, अग्नीतील सत्य. ज्वाळा उंच उसळू लागल्या. सगळेजण निश्शब्द होऊन पाहत होते. आणि तेव्हाच त्या चंदन विक्रेत्यानं असं काहीतरी केलं ज्याचा कोणी विचारही केला नसेल. त्याने थेट त्या धगधगत्या आगीत उडी मारली आणि क्षणार्धात त्या व्यापाऱ्याला एका खराचाही येऊ न देता सुरक्षित बाहेर काढलं. आणि तेव्हाच सगळ्यांच्या लक्षात आलं, तो चंदन विक्रेता साधासुधा नव्हता. त्याने पितांबर नेसला होता. पितांबर म्हणजे पिवळं रेशमी धोतर, जे भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण परिधान करतात. तो विक्रेता म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून स्वतः भगवंत होते. मग भगवंतांनी त्या व्यापाऱ्याला सांगितलं, मी तुझी परीक्षा घेत होतो. मी आजपर्यंत तुझ्यासारखा भक्त पाहिला नाही, जो आपल्या एका वचनासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार झाला. यातून शिकवण हीच आहे की जर एखादा संकल्प केला असेल तर त्यावर इतक्याच धैर्याने ठाम राहा. म्हणजे बघा, ही गोष्ट फक्त ₹1 नव्हतीच. ही गोष्ट होती निश्चयाची, वचनबद्धतेची. आणि शेवटी हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे की आपल्या आयुष्यात असा कोणता संकल्प आहे ज्यासाठी आपण इतक्या टोकाला जायला तयार आहोत. यावर नक्की विचार करा.